पद्धतीने वेगवेगळ्या सादरीकरणातून आजचा हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. संविधानाची गौरवगाथा अर्थातच वी द पीपल हा कार्यक्रम आदरणीय आमचे बंधू विनोद भाऊ जाधव, तुम्हा सर्वांचे लाडके बंधू यांच्या वतीनं आज भीम महोत्सव याच्या दुसऱ्या दिवशी इथे हा आयोजित केला गेलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या संपूर्ण टीमने हे आज इतकं सुंदर आयोजन आणि हे दरवर्षी असंच आयोजन करत राहतात. आम्हालाही पहिल्यांदा यावर्षी संधी मिळाली, त्याबद्दल संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या टीम आणि तुम्हा सर्वांचे लाडके बंधू आदरणीय विनोद भाऊ जाधव यांचं खूप खूप आभार मानून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. ही जयंती अशीच आहे. खरं तर 14 एप्रिलला जयंतीची सुरुवात होते, आगमन होतं, परंतु आमचा उत्साह जो असतो, आम्हा भीम अनुयायांचा जो उत्साह असतो तो जानेवारीपासूनच सुरुवात होते. त्याची जानेवारीची 1 तारीख उजाडली रे उजाडली भीमा कोरेगाव हा दिन, शौर्य दिन. या शौर्य दिनाची गाथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 500 महाराणे काय पराक्रम केलेले आहे तिथे. आणि त्या दिवसापासून मग ह्या आंबेडकर भीम जयंतीचं संपूर्ण डोक्यात सतत चालू राहतं. आणि तो महिना अर्थातच एप्रिल महिना हा उजाडतो आणि मग जयंतीला सुरुवात होते. वी द पीपल याच्या वतीनं यावर्षी 5 एप्रिल या गेल्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता मुंबईच नव्हे तर आशिया खंडातील संपूर्ण सगळ्यात मोठा हॉल ज्याला म्हटलं जातं किंवा गणलं जातं, त्या हॉलमध्ये जागर महामानवांचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि ते यशस्वी करून 2700 लोक तिथे हाऊसफुल गर्दीमध्ये संपूर्ण आपल्या मुलांमधून काही लोक आले होते. विनोद भाऊंच्याच सौजन्याने तिथपर्यंत लोक पोहोचली होती. आणि त्यानंतर हा या वर्षाचा हा आजचा या एप्रिल मधला हा दुसराच कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं आयोजन खरं तर आमच्या तुम्हा सर्वांचे लाडकेच आणि आमच्या जवळ माझ्या अगदी हृदयात ज्यांनी जागा मिळवलेली आहे असं एक उत्तुंग असं उच्च व्यक्तिमत्व, अर्थातच मुलुंड या परिसरात राहणारे तुम्हा सगळ्यांच्या परिचयाचे डॉक्टर भीमराव जाधव यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. त्यांच्या ताई, आमच्या ताई इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पत्नी देखील इथे उपस्थित आहेत. आदरणीय डॉक्टर उल्हास वाघ सर आणि आदरणीय डॉक्टर गौतम गोसावी, आदरणीय डॉक्टर तेजस्विनी मॅडम आणि यांना सगळ्यांना खांद्याला खांदा लावून देणारे याच परिसरातले मुलुंड पश्चिम मधले तुम्हा सगळ्यांचे अगदी धडाडीचे कार्यकर्ते, वयाचे तमान असलेले तरुण कार्यकर्ता, अर्थातच त्यांचं आगमनही आता झालेलं आहे. अविनाश मकरे सर आणि त्यांना अगदी साथ देणारे आमचे भोसले सर, त्यांचेही आगमन इथे झालेलं आहे. जर या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या. जितेंद्र पवार आमचे या वी द पीपल जागर महामानवाचा कार्यक्रम तिथे यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता जी मंडळी तिथे उपस्थित होती आणि ज्यांनी कष्ट केलं होतं, रात्रंचा दिवस केला होता, असे संजय भाऊ अहिरे, संतोषजी अहिरे यांचंही ते उपस्थिती झालेल्या. खूप आज बरं वाटतं की तिथला कार्यक्रम वेगळा, इथला कार्यक्रम वेगळा आहे. तिथे जो कार्यक्रम झाला तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. आजचा कार्यक्रम हा जयंतीचा कार्यक्रम आहे, त्या पद्धतीने तो कार्यक्रम होईल. तरी देखील प्रबोधनाची कास आम्ही मात्र सोडणार नाही. जॉली मोरे आणि सीमाताई पाटील म्हटलं की लोकांना माहिती आहे की हे प्रबोधनाचेच कार्यक्रम करतात आणि आम्ही तो प्रबोधनाचा वसा घेतलेला आहे. अगदी आमच्या सीमाताई असतील आणि मी स्वतः आमच्या अंतिम क्षणापर्यंत आम्ही हा वसा अजिबात सोडणार नाही. प्रबोधनच करत राहणार आहोत. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून सादरीकरणातून आम्ही आपले प्रबोधनाचं, मनोरंजनातून प्रबोधन आम्ही कशा पद्धतीने करत आहोत हे आज आपण अनुभवायचं आहे. आदरणीय आमच्या या वी द पीपल यांची सुरुवात 2017 मध्ये 17 सप्टेंबरला झाली होती. या 8-9 वर्षामध्ये यशाचं शिखर आम्ही गाठलेलं आहे आणि या यशाचे शिलेदार
अगदी सुरुवातीपासून याच मुलुंड विभागातील संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आणि खूप मोठमोठ्या गायकांनी ज्यांची गाणी गायलेली आहेत असे आदरणीय किरणदादा सोनवणे यांची इथं उपस्थिती लाभलेली आहे. यांची बरीचशी गीतं आपल्या या कार्यक्रमातून आम्ही सादर करतो. जसं गीत येईल तसं आम्ही त्या गीताचं कोणी लिहिलेलं गेलेलं आहे आम्ही सांगू. षण्मुखानंदमध्ये तसं झालं नाही, कारण त्याचं कारण होतं की षण्मुखानंदचा कार्यक्रम आणि त्याचं सादरीकरणच वेगळं होतं. कुठलंही निवेदन नव्हतं, कुठलंही बोलायचं नव्हतं, फक्त सादरीकरण 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 आणि सादरीकरण अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. पण आज मात्र तुमच्याशी बोललंही जाईल, सांगितलंही जाईल कोणाची निर्मिती आहे, काय केलेलं आहे, सगळं सांगूनच आपला कार्यक्रमाचा होईल. आणि हे सगळेच कार्यक्रम आम्ही असेच करत असतो. एक वेगळा आगळा प्रयोग आम्ही षण्मुखानंदमध्ये केला होता. त्यामुळे हे जे गीत आहे कार्यक्रम करता 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 संपूर्ण आम्ही जेव्हा भारतभर फिरतो, संपूर्ण भारतभर फिरत असतो. आम्ही बाहेर गुजरातमध्ये गेलो, अगदी UP मध्ये लखनौला जरी गेलो तरी तिथे हीच गाणी आम्ही हिंदीमध्ये करतो. तिथे हिंदी भाषेमधून आम्ही ती गाणी सादर करतो. सगळं आमचा कार्यक्रमच असतो तो संपूर्ण हिंदीमध्ये. गुजरातमध्ये गेलो तर थोडंसं गुजराती, थोडंसं हिंदी. आसाममध्ये गेलो तर थोडंसं आसामी, ओडिसा, असं सगळ्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम करत असतो. कारण या देशाचं संविधान हा संपूर्ण देश जोडला गेलेला आहे या संविधानामुळे. आणि ते संविधानाची गौरवगाथा जर असेल तर आम्हाला देशाच्या सगळ्या भाषा त्या आमच्या आहेत. सगळ्या देशातील माणसं ही सगळीच आमची आहेत. याच म्हणून म्हटलं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीय. अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. आम्ही हेच म्हणतो की आम्ही प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः देखील भारतीय. आणि म्हणून त्या बाबासाहेबांना जेव्हा मी पाहतो असं भारतभर, आणि मग असं वाटतं की मी स्वतः लिहिलेलं हे गीत आपल्या समोर सादर करीत आहे. सारा देश में पिंजला भीमासम एक ना दिसला. सारा देश में पिंजला, सारा देश में पिंजला भीमासम एक ना दिसला. सारा देश में पिंजला भीमासम एक ना दिसला. संविधान देऊन देशाला तुला रे केला. सारा देश मी पिंजला भीमासम एक ना दिसला.
हे धाडते मनुवादी गुलामाची शिकार साधी हे धाडते मनुवादी गुलामाची शिकार साधी झडप खाली तो अलगदी झडप खाली तो अलगदी पाहून नेमकी संधी छाटून त्याच्या खाला हो छाटून त्याच्या खाला थोपविले अंधकाराला संविधान देऊ देशाला हकदार तुला रे केला सारा देश मी पिंजला मातरम एक दिसला सारा देश मी पिंजला मातरम एक दिसला नसे देवळात वसे तुझ्या अंतरात शांती नसे देवळात वसे तुझ्या अंतरात शांती नसे देवळात वसे तुझ्या अंतरात सुख दुःख शोधना जगात सुख दुःख शोधना जगात अतदीप भव मंत्रात नमवितो बुद्ध जगाला नमवितो बुद्ध जगाला करवितो भीम भारताला संविधान देऊन देशाला संविधान देऊन देशाला हकदार तुला रे केला सारा देश मी पिंजला भीमासम एक दिसला सारा देश मी पिंजला भीमासम एक दिसला संविधान देऊन देशाला हकदार तुला रे केला सारा देश मी पिंजला भीमासम एक दिसला सारा देश मी पिंजला भीमासम एक दिसला सारा देश मी पिंजला भीमासम दिसला